तर स्वागत आहे तुमचं माझी हो शिल्काच्या पुढील भागात. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की अवंतीला एका अननोन नंबरवरून मेसेज आले होते आणि ते बघून कबीरचं तर डोकंच आऊट झालं होतं. आणि ह्यावर अवंतीसुद्धा काय निर्णय घेईल कळेल आपल्याला या भागात. मस्त कडक पाण्याने अंघोळ करून मऊ बेडवर आडवी पडली. आजचा दिवस तिचा खूपच छान गेला म्हणून खूप खुश होती. फॅक्टरीचे स्वप्न बघत तिच्या ओठांवर स्माईल आली. मोबाईलमध्ये तिने फॅक्टरीचे काही प्लांटचे फोटो काढले होते. ते बघण्यासाठी तिने मोबाईल हातात घेतला. मंजिरीचा सुद्धा मिस कॉल होता. मॅसेज होता आणि एका नंबरवरून मॅसेज होता. तिने त्यावर क्लिक केले आणि ती भरभर सगळे मॅसेज वाचत होती. तसे तिचे डोळे शॉकने मोठे होत चालले होते. आत्तापर्यंत रिलॅक्स होऊन बेडवर आडवी पडली होती. ते मॅसेज वाचून तिच्या डोक्याच्या नसा एकदम ताठ झाल्या. डोळ्यात थोडीशी झोपेची धुंदी होती. ती कुठल्या कुठे पळून गेली होती. डोक्याला मुंग्या येऊन ती तडक उठून पुन्हा पुन्हा मॅसेज वाचत होती. हां, हे घरी कसं काय गेले? ती स्वतःशीच बडबडत तिच्या फोनला बघू लागली. कोणाला फोन लावू काही कळेना. डोकं सुन्न पडलं होतं. तिने साईड टेबलवरचा जार उचलला आणि पाणी पिऊ लागली. घाबरून घसा कोरडा पडला होता. तिने तिच्या घरी फोन लावला. बळवंतराव यांनी फोन उचलून थोड्या वेळाने फोन करतो म्हणून सांगितलं, कारण ते 5 लोकांसोबत बसले होते. तिच्या आईला फोन लावला पण तिच्या आईने फोन उचलला नाही. दिवस सगळा पाहुण्यात गेला होता म्हणून राडा पडला होता. तर तोच मीरा आवरत होती म्हणून त्या डबड्याकडे त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. माझ्या घरचे माझे दुश्मन आहे का? काय माझ्या लग्नाच्या मागे लागले कुणास ठाऊक? ती संतापून जोरजोरात श्वास घेत कपाळावर हात बडवत म्हणाली. तिने मॅसेज पहिल्या सूर्यजितचा पुन्हा मॅसेज आला. फ्री आहेस का? त्याने गालात हसून मॅसेज टाईप केला. मॅसेज टोन वाजली तशी तीच दचकून उडाली. हे लोक मला सुखाने का जगू देईना? ती मॅसेज वाचून कोरड्या ओठांवर जीभ फिरवत म्हणाली. तिने थरथरत्या बोटाने मॅसेज टाईप केला. मी बाहेर आहे. घरी गेले की कॉल करेल. ओके. त्यावर त्याचा लगेच रिप्लाय आला. तिने पटकन नेट बंद करून टाकलं. त्याचे मॅसेज बघून टेन्शन येऊ लागले. कधी एकदा घरच्यांना झापू असं झालं होतं. कबीर शॉवर खाली उभा होता. डोळे बंद मिटून त्याच्या डोक्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. अवंतीवर का आपण चिडलो? तिचा काय दोष आहे? जर ती त्या मुलाला जास्तच ओळखत असली असती तर नंबर सेव्ह केला असता. त्याच्या मोबाईलची रिंग वाजत होती. तसं त्याच्या विचारातून तो बाहेर आला. शॉवर बंद करून त्याने बाथरूम अंगावर चढवलं. तोपर्यंत कॉल कट होऊन पुन्हा वाजला. त्याने कॉल रिसीव्ह करून स्पीकर ऑन करत त्याच आवरू लागला. हां, कम टू द पॉईंट. पलीकडून समशेर बोलण्याच्या आधीच कबीरने ऑर्डर दिली. त्याला फक्त आता सूर्यजितबद्दल ऐकायचं होतं. सर, तुम्ही जो नंबर दिला होता तो अवंती मॅडमच्या शेजारच्या गावातला आहे आणि अशा तशा साध्या व्यक्तीचा तो नंबर नाही आहे. सूर्यजित राणे त्या गावचे आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याही गावात अकॅडमी ओपन झाली. त्या अकॅडमीचे कारणसुद्धा अवंती मॅडम आहेत. त्यांच्या सल्ल्यावरच त्यांनी गावात अकॅडमी ओपन केली. तेव्हापासून दोघे एकमेकांना ओळखतात. त्यानंतर समशेर बोलून शांत झाला. पुढे त्याने त्या शब्दांवर जोर देत कॉफी मग उचलला आणि बाहेर गॅलरीमध्ये आला. त्यांनी अवंती मॅडम यांना लग्नाची मागणी घातली. समशेरने थोडं दबकत सांगितलं. तसं त्याच्या डोळ्याच्या कडा आकसल्या गेल्या. रागाने त्याने हातातला कॉफी मग घट्ट केला. आत्तापर्यंत तो कबीरचा विश्वासू माणूस होता. त्याच्याबद्दल सगळी माहिती होती. कितीतरी लोकांची त्याने माहिती काढून दिली होती, पण कधी कुठल्या मुलीची एवढी डिटेलमध्ये माहिती काढली नव्हती. अवंती ही पहिलीच मुलगी होती की तो तिच्यात एवढा इंटरेस्टेड होता. ती जेव्हा हरवली होती तेव्हा त्यानेच त्याची माणसे लावली होती म्हणून त्याला तिच्याबद्दल वेगळं जाणवलं. अवंती मॅडमने त्यांना त्यावेळी नकार दिला नाही. त्यांच्या काही अटी समोर ठेवल्या होत्या आणि आज राणे परिवार रीतसर मागणी घालायला अवंती मॅडमच्या घरी गेले होते. त्यानंतर काय झाले माहीत नाही. समशेरने शांततेत सूर्यजितबद्दलची जेवढी इन्फॉर्मेशन भेटली ती दिली. कबीरने रागाने फोन कट केला आणि हातातला कॉफी मग टेबलवर आदळला. टेबलच्या कोपऱ्यावर मग ठेवल्याने तो खाली पडून त्या मगचे तुकडे सगळीकडे पसरले. तिने नकार का दिला नाही? असं काय होतं जे त्याला अटी सांगत बसली म्हणून आता त्याला अवंतीचाच राग येऊ लागला. अवंती. त्याने दात घट्ट आवळून श्वास घेत दोन्ही हात ग्रिलवर घट्ट रोवले. हां, बोल. मंजिरी नुकतीच ऑफिसवरून घरी आली होती आणि आजचा दिवस खूपच छान गेल्यामुळे खुश होती. आपल्या स्वप्नांना पंख मिळाल्यासारखी फिलिंग येऊ लागली. घरी आल्या आल्या अवंतीचा फोन आला होता तसं तिने कॉल रिसीव्ह केला. काय बोलू म्हणजे? माझं नशीब खूप खराब आहे. माझे घरचे मला सुखाने जगू देईना बघ. अवंती रूममध्येच इकडून तिकडून फिरत ओढणीचा टोक तोंडात घालत बडबड करू लागली. रडकुंडीला आली होती. अगं, काय झालं? काय केलं त्यांनी? आणि आज तर तू सरांसोबत जाऊन आली ना? दिवस कसा गेला? ती एक्सायटेड होत म्हणाली. तिला सध्या तिच्या घरच्यांची दुःखभरी दास्त ऐकायची नव्हती. तिला कबीरसोबत कसं एन्जॉय केलं ते ऐकण्यात इंटरेस्ट होता. त्या माणसाचं नाव घेऊ नको. स्वतःला काय समजतात काय माहिती? कुठल्या रियासतचे राजे असल्यासारखे माझ्या रुबाब गाजवत असतात.
त्यांचं जाऊ दे, माझं ऐक ना, ती चिडून रडक्या सुरात म्हणाली. बोल एकदाचं, मंजिरी म्हणाली. आत्तापर्यंत अवंतीचे जेवढे प्रॉब्लेम्स होते ते काही तिला मोठे वाटत नव्हते, म्हणून ती रिलॅक्स होती. त्यात तिच्या आईवडिलांबद्दल असणार म्हणजे तिच्या स्थळाबद्दलच असेल हे लगेच तिने अंदाज बांधला. अगं, मध्ये मी तुला एकदा सूर्यजित राणेबद्दल सांगितलं होतं ना, आठवतं का? कोण गं? मंजिरी आठवत म्हणाली. दोघी एवढ्या गप्पा आणि ह्याच्या त्याच्या उचापत्या करत होत्या की आता नाव लक्षात ठेवणेसुद्धा अवघड जात होते. अगं म्हणजे शेजारच्या गावातला आमदार गं, अवंती रागाने म्हणाली. हां हो, कळलं. काय झालं त्याचं? मंजिरीच्या लक्षात आलं म्हणून ती खुश होत म्हणाली. अगं, तो आज घरी गेला होता, तेही त्याच्या आईवडिलांना घेऊन. त्याने मेसेज केला होता. अवंती त्याचे मेसेज डिटेलमध्ये सांगू लागली. काय, घरी? ती शॉक होत म्हणाली. हो, घरी. अवंतीकडचं अजून पायाची गती वाढवत वैतागून म्हणाली. पण तुझ्या काहीतरी अटी होत्या, त्याने मान्य केला? मंजिरी खुश होत म्हणाली. तू का खुश होत आहे? तिचा एक्सायटेड होणारा आवाज ऐकून अवंती रागात म्हणाली. अरे, खुश होण्यासारखी गोष्ट आहे काय? तुझं नशीब. बिझनेसमॅन, पाटील, आमदार असे स्थळ तुला येत आहे. मग ह्यापेक्षा भारी काय असणार? नाही तर आमचं बघा, कसली तरी छपरी नोकरीवाला भेटत आहे, तो पण हुंडा सांगून. तिथेच माझ्या घरच्यांची बोलती बंद. जाऊ दे, तुझं सांग. मग घरचे काय बोलले? मंजिरी हसत म्हणाली. अजून माझं आणि माझ्या घरच्यांचं बोलणं झाले नाही. तोच एवढा एक्सायटेड होता की त्यानेच मॅसेज करून सांगितलं. अरे वा, मग आता तू काय बोलणार? मंजिरी, माझं डोकं आऊट झालं आहे, काही कळेना. त्याला डायरेक्ट नकार देत येत नव्हता, म्हणून मी अटी सांगितल्या आणि तो त्याचे घरचे घरी घेऊन आला. अवंती बेडवर अंग टाकून म्हणाली. टेन्शनने आता पायात जीव नव्हता. आमदार होता तो आणि त्याला नकार देण्याची तिची हिंमतच झाली नाही, म्हणून तिने अटी सांगून त्याचा रस्ता कट केला. पण तो सगळ्या अटी एक्सेप्ट करेल हे तर तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. अगं, तुला एवढं छान स्थळ आले, तुझ्या सगळ्या अटी मान्य करत आहे, अजून काय हवं? मंजिरी खुश होत म्हणाली. आपल्या मैत्रिणीला आमदाराने मागणी घातली, त्याचा तिला आनंद झाला. तू चूप, मला नाही करायचं त्याच्याशी लग्न, अवंती चिडून म्हणाली. का नाही करायचं लग्न? काहीतरी कारण असेल ना? तशी अवंती कोड्यात पडली. का लग्न करायचं नाही म्हणून तिच्याच डोक्यात प्रश्न पडला होता. कधी नव्हे ते तिला टेन्शन आलं होतं. का ते तिलाच कळत नव्हतं. तू स्वतःला रिलॅक्स ठेव. हे बघ, तुझे घरचे आज ना उद्या तुझं लग्न करणारच आहे. मध्ये किती छान छान स्थळ आले होते, ते पण तू नको बोलली. आताही शोधून मिळणार नाही एवढं भारी स्थळ आलं. मग आमदाराची बायको म्हणून मिरवशील. तुझे जे काही स्वप्न असतील तर त्याला एवढी झंझट करायची गरजच पडणार नाही. तू ऑर्डर टाक, लगेच आमदार खुश होत करेल. म्हणजे तिच्या अकलीचे धडे देऊ लागली. अवंती चलबिचल होऊन गॅलरीत आली आणि तिची नजर खाली जायला त्याचबरोबर कबीर गाडीत बसतच होता की त्याचीही नजर वर तिच्याकडे गेली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. त्याच्या डोळ्यात तिला राग दिसून येत होता, म्हणून ती भुवया आकसून बघू लागली. तिला तिचं पडलं होतं आणि ह्याला काय मध्येच झालं? त्याने रागाने तिला एक लुक दिलं आणि गाडीत बसून वाऱ्याच्या गतीने निघून पण गेला. ह्यांना काय झालं? मध्ये अंगात भूत शिरतं का? ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. कोणाच्या अंगात भूत शिरलं? मंजिरीला लास्ट वर्ड ऐकू आला तसं ती हसून म्हणाली. तेच तुझे सर. संध्याकाळपर्यंत चांगले होते, पण संध्याकाळनंतर काय झालं काय माहिती. उगाच रागाने लुक देत आहे. इथे माझं मला झाले आणि ह्यांचं तरी काहीतरी वेगळंच. म्हणून ती बडबडत करत तिथल्या चेअरवर बसली. त्यांचं स्थळ पण किती भारी होतं. त्यांनी होकार दिला असता ना? तसं अवंतीचा चेहराच उतरला. आपण पण तेव्हा खूपच नाटक केलं का असं एक क्षण मनात येऊन गेलं. आज जिथे तू बसली ना, त्या घरची तू सून असली असती आणि लक्झरी लाईफ जगली असती. आत्ताही जगते, पण तुझ्या त्या लक्झरी लाईफ जगण्याला काही अर्थ नाही आहे. पण नशीब आपणं आत्ताही भारी स्थळ आलं, पण ते गावाकडचं आहे. म्हणजे तुझं आयुष्य पूर्ण खेड्यातच जाणार. मंजिरी थोडीशी नाराज होत म्हणाली. काय? तू कोण ठरवणारी माझं आयुष्य सगळं खेड्यातच जाणार? मी काही त्यांच्याशी लग्न करणार नाही, अवंती वैतागून म्हणाली. अवंती, तू इतकी कन्फ्यूज पर्सन का आहे? तुला काय हवंय ते तुला स्वतःला तर माहीत आहे का? अगं, लग्न म्हणजे काय कुठल्या बेडी तडकणे असं होत नाही. लग्न ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. आज न उद्या आपल्याला सगळ्यांना लग्न करायचं आहे. मग किती दिवस तू घाबरून पडणार आहे? तुझी स्वप्न तर आयुष्यभर पूर्ण होणार नाहीत. मग तू आयुष्यभर लग्न करणार नाही का? सगळ्या गोष्टींचा वेळ असतो. तसंच लग्नानंतरसुद्धा तुझी जिद्द तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेल. पण एकदा काय तू नकोचा पाडा लावला तर आयुष्यभर एकटीच राहशील. मनाची तयारी कर. कोणाशी ना कोणाशी तुला लग्न करावंच लागणार आहे. मग तो कोण ते तुला ठरवायचं आहे. सगळ्यांनाच नकार देऊन चालत नाही. त्यांच्या मेसेजने तू इतकी हायपर होऊ नको. पहिले तुझ्या आईवडिलांशी बोल. नेमकं काय बोलणं झालं त्यानंतरच तू ठरव. त्याच्याशी भेट 1-2दा. भेटल्यानंतर तुला कळेल ना की तू आपल्या लायक आहे की नाही. मंजिरी म्हणाली. मला त्याला भेटण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. तू फोन ठेव. अवंती चिडून बोलत फोन बंद करते.
मनाची एक वेगळीच हुरहुर लागली होती. टेन्शनने कधी नव्हे ते डोळे भरून आले. तिचं तिलाच कळलं नाही. का तिला त्रास होत आहे हे सुद्धा कळत नव्हतं, पण काहीतरी आपल्या हातून चूक घडली आहे हे सुद्धा वाटून येत होतं. तिचा फोन वाजला. तसं पाहिलं तर बळवंतराव यांचा फोन होता. हॅलो आबा. हां बोलताय. बळवंतराव आत्ताच घरात आले होते आणि पहिल्या लेकीला फोन लावला. आज कोण आले होते का? तिने रागावर शांतपणे विचारलं. हो, पण तुला कसं कळालं? बळवंतराव तांब्यातलं पाणी पिऊन तांब्याखाली ठेवत म्हणाले. कळलं कसं तरी पण सांगा, ती रागात म्हणाली. शेजारच्या गावचे राणे साहेब आले होते. त्यांचा मुलगा आमदार आहे. त्यांना तू खूप आवडली आहे आणि ते तर आता मागेच लागले आहेत. एवढे छान स्थळ मिळालं तर तुझी आई तर खूपच खुश आहे. बळवंतराव मीराचा हसरा चेहरा बघून खुश होत त्यांच्या मिशीवरून ताव मारत म्हणाले. तुम्ही त्यांना काय सांगितलं? अजून काय निर्णय सांगितला नाही. आम्हाला स्थळ आवडले आहे. तू एकदा बघ. तुला आवडलं की पुढचं बघूया. तुला कधी कुठल्या गोष्टीची जबरदस्ती केली नाही, बळवंतराव प्रेमाने म्हणाले. तसं तिच्या काळजावरचा दगड खाली पडल्यासारखं झालं. असंच लेकीला डोक्यावर चढवा आणि चांगलं स्थळ हातातून घालून टाका. मला काय बी ऐकायचं नाही. ह्या भारी तिची काय बी नाटकं चालू देणार नाही. पहिले तुमच्या बहिणीला फोन करा आणि म्हणा फिरून बर्फ खेळून झालं असेल तर घराचा रस्ता पकड बाई. माझ्या पुरीला अजून किती दिस ठेवणार आहे? स्वतःची पोरगी पाय तोडून बसली आहे आणि ही बर्फात जाऊन खेळत बसली. फोनमधून मीराचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आबा, आईला नीट समजावून सांग. माझ्या मनाविरुद्ध काही करायचं नाही, नाहीतर मी कुठेतरी पळून जाईल. मग शोधत बसा. मी काय तुम्हाला सापडत नसते, अवंती धमकी देत म्हणाली. आवाज बंद कर. अगं ताई, नाही ग. असलं काय म्हणू न गं. तुझ्या मनाविरुद्ध काय बी होणार नाही. तू इकडं आली की मग आपण विचार करू. बळवंतराव लगेच लाडीगोडी लावत म्हणाले. एकतर त्यांची मुलगी कशी आहे त्यांना चांगलंच माहीत होतं. कुठेतरी जबरदस्ती तिचं लग्न करायला गेले तर पळून जायला पण मागे पुढे बघणार नाही. वडिलांनी लाडात सांगितलं तसं तिने तिच्या रागावर नियंत्रण ठेवलं. पोरगं लय झाक आहे बघ, एक बी दोष नाही. तू तर कितीदा त्यांच्याशी बोलली आहे. लगेच येड्यावानी डोक्यात राग धरून घेऊ नको. बळवंतराव शांतपणे तिला स्वतःच्या शब्दांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते. आबा, पुन्हा तेच? ती नाकपुड्या फुगून चिडून म्हणाली. नाही, तू आल्याशिवाय मी काहीच बोलणार नाही. एकदा घरी आली की ते पुन्हा बघायला येणार आहे, तेव्हा आपण त्यावर बोलू. 8 दिवस तू घरात नाही तर मला भकास वाटत आहे. आजच सुरखीला फोन लावतो. ती कधी येणार आहे बघतो. बळवंतराव जरा हळव्या शब्दात म्हणाले. पोरगी त्यांचा जीव की प्राण होती. तिला असं कधी एकटं सोडलं नव्हतं म्हणून सारखी तिची आठवण येत होती. लग्न झाल्यावर त्यांचं कसं होणार म्हणून आत्ताच जीव वर खाली होऊ लागला. पण जगाची रीत होती. तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलींचे लग्न त्यांच्या डोळ्यासमोर बघत होते तर त्यांना त्रास होत होता. तिने वैतागून फोन बंद केला. आईशी आता बोलली तर तिचं वेगळंच काहीतरी चालू करेल, त्यामुळे आईशी बोलणं टाळलं. तिने नेट ऑन केला आणि त्याचा मेसेज पाहिला. तसे तिने कपाळावर हात मारून घेतला. फ्री. हे बघा, आत्ताच मी तुमच्याशी ह्या गोष्टीवर बोलू शकत नाही. माझे घरचे मला जेव्हा सांगतील तेव्हा समोरासमोर बसून बोलू. फोनवर अशा गोष्टी मला डिस्कस करता येणार नाही, समजून घ्या. तिने मेसेज टाईप करून सेंड करून दीर्घ श्वास घेतला. कधी कोणाच्या दडपणाखाली राहायची सवय नव्हती. सूर्यजितने तो मेसेज वाचला आणि उसाचा टाकत निराश मनाने हसत ओके म्हणून मेसेज सेंड केला. त्यानेही तिच्यावर कुठल्या गोष्टीची घाई केली नाही. जणू ती आपलीच आहे, मग तिला आपली बनवण्यासाठी घाई नव्हती. काय म्हणत होते मामा? अमितने हेमाकडे बघत विचारलं. नुकतेच दोघे घरी आले होते. फ्रेश होऊन तो बाहेर आला तर हेमा बळवंतरावांशी फोनवर बोलत होती. मम्माला फोन लावत होते. फोन लागेना म्हणून मला फोन लावून विचारत होते कधी येणार आहे. सांगितलं 8 दिवस तरी येणार नाही. हेमा कपाळावरून हात फिरवत म्हणाली. का, मॉमकडे काय काम आहे का? अमित त्याच्या मोबाईलवर पण कबीरचा मिस कॉल बघून विचार करत म्हणाला. आज दोघेजण बाहेर गेले होते. त्यांच्यात काही झालं असेल का म्हणून त्याला थोडंसं टेन्शनच आलं होतं. कारण कबीर कामाव्यतिरिक्त तर कधीच त्याला गप्पा मारण्यासाठी फोन करणार नाही हे तर कन्फर्म होतं. त्याने घरी आल्यावर फोन लावला तर त्याने उचलला नाही. अवंतीला चांगलं स्थळ आलं आहे. मुलगा आमदार आहे. त्या मुलाला अवंती खूपच आवडली आहे, त्याचे घरचे सांगत होते. हेमा वैतागून म्हणाली. तिला तर टेन्शन झालं होतं. काय? अमितला तर ऐकून झटकाच लागला. तू जर आधीच या गोष्टीमध्ये लक्ष घातलं असतं ना, आत्तापर्यंत कबीर आणि तिचं लग्न झालं असतं. पण नाही, तुझ्या भावाला आणि तुला. शिट, जाऊ दे. मामा तर खूप खुश होते आणि त्यांच्या बोलण्यावरून तर वाटत होते की ते 100% त्या मुलाबरोबर अवंतीचे लग्न करून लावणारच. एवढं चांगलं असतं कोण नकारेल. झालं एकदाचं, झालं सगळं. तिने बोलता बोलता तिच्या तोंडाला लगाम दिली. राग आणि दुःख दोन्ही भावना तिच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते आणि तिची रिॲक्शन बघून अमित गोंधळला होता. तो शॉक होऊन भुया आकसून तिलाच बघू लागला.
पण दुसऱ्या क्षणी त्याला कबीरची चिंता वाटली. त्याला हे कळल्यावर तो कसा रिॲक्ट करेल. अगं पण तुझ्या मामाला एवढी काय घाई लागली? अमित कबीरला फोन लावत चिडून म्हणाला. तो बिझी आहे म्हणून मेसेज आला. आता गावात तरुण मुली दिसल्या की मागणी घातलीच जाते. त्यात त्यांचा काय दोष? आलं चांगलं स्थळ तर लगेच त्यांनी कळवलं आणि आमदार म्हटलं तर कोण नकार देईल का? त्याच जागी साधं कुठलं जर स्थळ असतं तर मी काहीतरी बोलून त्यांच्या मनातून काढलं असतं. पण आता आमदार म्हटल्यावर काय बोलायचं पुढे? हेमा बेडवर मागे रेलून बसत म्हणाली. अमितने जेवण रूममध्ये मागवलं. आज दिवसभर हेमा बाहेरच असल्याने दमली होती म्हणून अवंतीलाच रूममध्ये बोलावून घेण्यासाठी तिने फोन लावला. जेवली का? अवंती रूममध्ये आल्या आल्या हेमा म्हणाली. हो, तुझं झालं का? ती तिच्या शेजारी बसत बारीक आवाजात म्हणाली. दिवस कसा गेला? हेमाने थोडं निराश मनाने विचारलं. कारण ती एक्सायटेड होती. काहीतरी करून तिला कबीरसोबत जुळवायचा चान्स होता. पण मामाने जे सांगितलं त्याच्याने तिचा सगळा मूडच ऑफ गेला होता. दिवस छान गेला. विखे काका तर म्हणजे त्या फॅक्टरीचे मालिक होते ना, त्यांनी खूप छान माहिती दिली. अशी माणसं खूप कमी असतात जे स्वतःचा स्वार्थ न बघता दुसऱ्याची मदत करत असतात. अवंती भरभरून तारीफ करत होती. आजचा दिवस तिच्यासाठी स्पेशल होता. पण संध्याकाळ मात्र वेगळीच होती. अमित रूममध्ये आला तशी अवंती बेडवरून उठली. बस मी बाहेर आहे. अमित आला की जास्त वेळ रूममध्ये थांबत नव्हती. तिला जरा ऑकवर्ड वाटत होतं. नाही, झोपा तुम्ही. मला आज खूप झोप आली. अवंती गळ्यातली ओढणी सावरतच म्हणाली. त्याने स्माईल देत हातातला स्मार्टवॉच काढला आणि चार्जिंगला लावू लागला. कारण त्यालाही कंटाळा आला होता. त्यात कबीर त्याचा फोन उचलत नव्हता. म्हणून आता ह्या गोष्टीवर उद्याच त्याच्याशी बोलावं म्हणून मनात आलं. पुन्हा इमर्जन्सी आली की त्याची धावपळ होणार होती. अवंती, मामाचा फोन आला होता. हेमा तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. अवंती तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागली. कारण जर हेमाला आबांचा फोन आला असेल तर स्थळाबद्दल सांगितलं असेल हे लगेच तिच्या चेहऱ्यावरून दिसून येऊ लागले. तुझ्यासाठी चांगलं स्थळ आलं आहे सांगत होते. मुलाकडच्यांना तुला बघायचं आहे. आमदार आहे म्हणे. हेमा म्हणाली. आमदार असला तर काय झालं? त्याची हिंमत तर बघ. आधी माझ्या मागे लागला. मी त्याच्यापासून पिच्छा कसाबसा सोडवला तर हा माझ्या घरी जाऊन पोहोचला आणि माझ्या घरचे लगेच खुश झाले. अवंती नाक उडत चिडून म्हणाली. अमित तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन नोटीस करत होता. आय मीन, तू त्या आमदारला ओळखते का? हेमा थोडासा इंटरेस्ट घेत म्हणाली. हो, आबाच्या आधी त्यानेच मला मेसेज करून सांगितलं. असं मी तुझ्या घरी गेलो वगैरे वगैरे. थोड्या महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. चांगलं वाटला माणूस म्हणून बोलत होते. नंतर तर गळ्यातच पडला. जाऊ दे. सध्या मला झोपेची खूप गरज आहे. मी जाऊन झोपते. त्याशिवाय माझ्या डोक्याला शांतता मिळणार नाही. अवंती बडबड करत ओढणी सावरतच तिच्या रूमच्या बाहेर निघून गेली. अमित आणि हेमा एकमेकांकडे कन्फ्यूज होऊन बघत होते. अमित विचार करत कपाळावरून बोट फिरवत गॅलरीमध्ये निघून गेला. दिवस सगळा त्या फालतू फॅक्टरीमध्ये. त्यात संध्याकाळ त्याची खराब गेल्यामुळे डोक्याला शांतता मिळावी म्हणून त्याने कामात स्वतःला झोपून दिलं. घरी यायला त्याला 12 वाजले होते. ध्रुवसोबत त्याने थोडी ड्रिंक केल्याने हलके डोळे लालसर झाले होते. तो त्याच्या रूमपर्यंत आला पण अचानक त्याला अवंतीची आठवण आली आणि त्याची पावले अवंतीच्या रूमकडे निघाली. ती जरी डोअर लावत असली तरी मी लॉक करत नाही याचा त्याला थोडासा अंदाज डोक्यात होताच. तो तिच्या रूमच्या बाहेर 2 ते 3 मिनिट उभा राहिला होता. विचार करत होता की उघडू की नको. ती जागी असेल का झोपली असेल हा विचार करत करत शेवटी त्याने लॉकवर हात ठेवून गोल फिरवलं आणि त्याचा अंदाज खरा ठरला. लॉक नव्हतंच. त्याने अलगद दार आत लोटलं आणि त्याला समोर बेडवर अवंती झोपलेली दिसली. मागच्या वेळी ती पूर्णपणे पांघरून झोपली होती. पण आज तिच्या अंगावर ब्लँकेट नव्हती. फक्त पाय तिने ब्लँकेटमध्ये लपवले होते. सगळ्या खिडक्या, गॅलरीचे दार पूर्ण उघडून ठेवले होते. AC फॅन असून तिला नैसर्गिक गारव्याची हवा आवडत होती. दार बंद केले की कोंडल्यासारखे होत होते. मग झोपताना दार, खिडक्या उघड्या ठेवूनच झोपत होती. पावलांचा आवाज न करता हळूहळू तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. तिचा चेहरा पाहताच आतापर्यंत तिचा राग आलेला तो सगळा ओसरून गेला. सिंपल, सॉफ्ट पंजाबी ड्रेसमध्ये फारच गोड दिसली. बाहेरून गार वारा येत होता. तो अलगद तिच्या शेजारी बसून तिच्या चेहऱ्याला एकटक बघू लागला. त्या वाऱ्यामुळे वेणीमधले रेशमी केस गालावर आले होते. सर्वात आकर्षक तिचे बदामी डोळे बंद असून बोलके वाटत होते. त्याच्याही नकळत तो तिच्या जवळ झुकला. आधीच डोळ्यात नशेची धुंदी आणि आता समोर असणाऱ्या सौंदर्याची धुंदी चढत जात होती. त्याने तिचे केस अलगद कानामागे सारले. तो अगदीच तिच्यावर झुकला नव्हता पण तरीही स्त्री रूपाचं नैसर्गिक सुगंधाचं त्याच्यावर गारूड चढलं होतं. तिच्या त्या गुलाबी ओठांच्या पाकळ्यांना आपल्या ओठांनी स्पर्श करायची मनात इच्छा जागृत होऊ लागली. हळूहळू त्याचे श्वासही जड होऊ लागले. तिला बघून कसं काय त्याच्या मनाला आत्मिक शांतता मिळाली त्याचं त्याला कळलं नव्हतं. तिचे ते लयबद्ध श्वास घेणे आणि त्या श्वासातच होणारी तिची नाजूक शरीराची हालचाल त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहू लागले. ती एका कुशीवर एक हात डोक्याखाली घेऊन बिनधास्त गाढ झोपली.
माझी झोप अडवून कशी इतकी गाढ झोपू शकते. तो मनातल्या मनातच बडबड करत तिचा चेहरा निहाळू लागला. जागी असताना किती नाटक चालू असतात. समोरचा काय बोलत आहे त्याच्यापेक्षा स्वतःचं किती बरोबर आहे हे पटवून देण्यातच हुशार होती. सारखं चिमणीसारखी बडबड चालू असते, कोणाचं ऐकून घेत नाही. पण झोपल्यावर किती शांत आणि निरागस वाटत आहे. तो ओठांवर हसू आणत पुटपुटला. ती कुशीवर सरळ पाठीवर झोपतच होती की तसं तो वाढलेल्या श्वासाला रोखून तिच्याकडे बघू लागला.